महाराष्ट्र राज्यातील सर्व संगणक परिचालक बंधू भगिनींना सुनीताताईचा नमस्कार. भावांनो आणि बहिणींनो, आज आपणासमोर लाईव्ह येण्याचे कारण आपल्या सर्वांना सातारा उपोषणाला येण्यासाठी आवाहन करण्यासाठी आहे. मला बरेच दिवसापासून लाईव्ह यायचे होते, परंतु काही अडचणीमुळे येता आले नाही. थोडा उशीर झाला, परंतु असो. आता मला एक सांगा, आपण 11 डिसेंबरपासून तर 14 डिसेंबरपर्यंत हिवाळी अधिवेशनात आमरण उपोषण केले. त्या उपोषणाला आपण सर्वांनी साथ दिली, तेव्हा मी तुमचे सर्वांचे मनापासून आभार मानते, तुम्हाला धन्यवाद देते. आता मुख्यमंत्री साहेबांनी नागपूर येथे लेखी स्वरूपात आपल्या मागण्या अप्रमाणे प्रस्तावित करा असा स्पष्ट आदेश पण दिलेला आहे. परंतु तुम्हाला हे माहीत आहे, आपल्यामध्ये सर्वात मोठी अडचण म्हणजे CSC कंपनी आहे आणि ही कंपनी काही झालं तरी आपल्याला बाजूला करायची आहे. आपल्यामध्ये कुठलीही कंपनी नको, हाच माझा उद्देश आहे. आम्हाला वेतन द्या, आम्हाला कर्मचारी दर्जा द्या, आमचे हक्काचे PF आम्हाला द्या. या सर्व मागण्या जर आपल्याला मान्य करून घ्यायच्या असतील तर आपल्याला सातारा येथे 16 जानेवारीपासून उपोषणाला यावेच लागेल. आम्ही 29 डिसेंबरला ग्रामविकास विभागाचे सचिव प्रशांतजी पाटील साहेब यांची भेट घेतली असता त्यांनी ज्यावेळेस हिवाळी अधिवेशनात नागपूर येथील टपालात आमच्या मागण्याचे मुख्यमंत्र्याच्या सहीनिशी पत्र तुमच्याकडे आले आहेत अशी विचारणा केली असता त्यांनी असं वाटत होतं की ही लेडीज पाकिस्तानमधून आली की काय, भारताचे नागरिक नाही की काय, अशा भाषेत त्यांनी आपल्याला उत्तर दिलं. तुम्ही आमचे कर्मचारी नाही, तिकडे कंपनीच्या दारात जाऊन भांडण करा, तुम्ही बोगस टार्गेट करत नाहीत. ह्या लोकांना सचिवांची ही भाषा असेल तर संगणक परिचालक कोठे नेऊन ठेवला आहे आणि कुणी नेऊन ठेवला आहे हे पण सर्वांनी विचारपूर्वक विचार करणे गरजेचे आहे. आता मला सांगा, ग्रामपंचायतचा काल झालेला मेंबरपासून ते मंत्रालयाच्या सचिवांपर्यंत जर ही भाषा असेल तर मग संगणक परिचालक कोठे नेऊन ठेवला आहे आणि कुणी ठेवला आहे. आता मला पण बऱ्याच ठिकाणाहून विचारणा केली जाते, सुनीताताई उपोषण मागे घेता. मग मी उपोषण मागे घेतलेले उत्तर पण आहेत. प्रथम उपोषण जिल्हा परिषद अहमदनगर येथे केले होते. त्या उपोषणाला नागपूर जिल्ह्याच्या सोनूताई पण होत्या. त्या उपोषणामध्ये आमचे पत्र माननीय उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी पण निकाली काढले होते. कसे काढले, काय काढले हे सर्वांना सांगणे गरजेचे नाही. असो, तरी सुद्धा आम्ही 5 दिवस उपोषण केले आणि मी अभिमानाने सांगेन, त्यावेळेस आपल्याला 1000 रुपये मानधन वाढ झाली. आता काही जण म्हणतील आम्ही 14 दिवस मुंबईत बसलो होतो. हो, बरोबर आहे, आम्ही नगरमध्ये बसलो असताना तुम्हाला 14 दिवस मुंबईत बसावे लागले, हे पण ध्यानात ठेवा. आणि तेव्हा मी तर साधी तालुकाध्यक्ष पण नव्हते, तरी सुद्धा विरोध का, याचे उत्तर मिळेल का. असो, त्यानंतर 12 दिवस मुंबई येथे उपोषण केले. तेव्हा माननीय उच्च न्यायालयाचे असे आदेश होते, आझाद मैदानावर 10 ते 5 आंदोलन उपोषण मोर्चे यांना परमिशन आहे. मग आम्हाला वेगळी परमिशन कुठून मिळणार होती. तरी सुद्धा आम्ही 12 दिवस ठाण मांडून तेथे बसलो होतो. महाराष्ट्रातील संगणक परिचालक मुंबई येथे येऊ नये म्हणून कोणी काय प्रयत्न केले हे परत सांगणे योग्य होणार नाही. माझ्यावर कुठल्या थराला जाऊन आरोप केले हे संगणक परिचालक विसरलेला नाही. असो, मुंबई उपोषणामध्ये आपले 3 महिन्याचे थकीत मानधन शासनाला व कंपनीला द्यावे लागले, हे पण तुमच्या लक्षात असेल. आता त्यात विरोध करायचा म्हणून सर्वतोपरी केला गेला, परंतु असो. आणि ह्या सर्व कारणामुळे आम्हाला महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत संगणक परिचालक संघटनेची स्थापना करावी लागली. कारण जोपर्यंत आपले कुठेतरी संघटन होत नाही, आपण कुठेतरी एकत्र येत नाही, तोपर्यंत आपल्या
संगणक परिचालक जोडल्या जाणार नाही, म्हणून आपण संघटनेची स्थापना केली. असो, आपण 11 नोव्हेंबरपासून काम बंद आंदोलन चालू केले आणि आजही आपले काम बंद आंदोलन चालू आहे. मला सांगा, आपल्या कुठल्याही प्रकारच्या मागण्या मान्य झाल्या नाही तरी सुद्धा काम चालू का केले गेले? आता काही ठिकाणी म्हणतात 80% काम चालू आहे, पण का त्यातून काही फलित निघालं नाही तर काम का चालू केलं? नागपूर हिवाळी अधिवेशनात आपण उपोषण केलं, दुसऱ्या संघटनेने आंदोलन केलं, मुंडन केलं, कपडे काढून आंदोलन केलं, ठीक आहे ना? प्रयत्न तर केला ना. मग एवढे प्रयत्न जर आम्ही करत आहोत तर तुम्ही नागपूरमध्ये असून सुद्धा तुम्हाला साधी उपोषणाला भेट देण्याची इच्छा झाली नाही का? आम्ही 7 वर्ष तुम्हाला मदत केली, तुम्हाला नाही म्हणता येणार. संगणक परिचालकांना मदत केली, तुम्ही तर स्वतःला संगणक परिचालकांचे तारणहार म्हणतात ना. मग आम्ही उपोषण करणारे संगणक परिचालक नव्हतो का? आंदोलन करणारे संगणक परिचालक नव्हतो का? उलट त्यांच्या विरोधात शासनाला भडकवून कोणी दिले? त्यांच्यावर तुरुंगात जाण्याची वेळ कोणी आणली? त्यांची साधी बैठक पण लागू दिली नाही. ही कृपा कोणी केली? स्वतःच्या बुद्धीला विचारा. तुम्हाला फक्त एकच माहीत आहे, कंपनी वाचवायची, आणि अजूनही तेच षडयंत्र चालू आहे. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना आकृतीबंधात मिळून 22 वर्ष लागली. मग जर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना 22 वर्ष लागली, पगारवाढ भेटायला मग आपण 12 वर्ष झाले आहेत, अजून 10 वर्ष थांबवायचे अशी तुमची इच्छा आहे का? आत्महत्या करत लोकांनी किती भडकवणार याचे पण उत्तर द्या. जरा हे सर्व थांबवा. आम्ही तुम्हाला सहकार्य केलं. जर तुमच्या मनात थोडी जरी संगणक परिचालकांबद्दल चांगली भावना असेल तर साताऱ्यामध्ये येऊन उपोषणाला बसा आणि कळू द्या महाराष्ट्राला तुम्ही खरोखर संगणक परिचालकाचे हितचिंतक आहात. आणि जर तसं जमत नसेल, लोकांचे माथे भडकावण्याचा प्रयत्न करू नका आणि सामान्य लोकांना कंपनीच्या माध्यमातून किती लोकांचे जीव घेणार आहात? महिन्याला 5,000 रुपये कंपनीला एक संगणक परिचालकामार्फत जातात. इतके पैसे जर कंपनीला जात असतील तर संगणक परिचालकामार्फत तर कंपनी कशाला बाजूला होईल? हे पण सर्व संगणक चालकांनी विचारात घेणे गरजेचे आहे. प्रत्येक संगणक परिचालकांनी स्वतःच्या न्याय व हक्कासाठी सातारा येथे उपोषणाला येणे गरजेचे आहे. तुम्ही सुशिक्षित आहात असे जर म्हणत असाल, स्वतःच्या बुद्धीला विचार करा. उपोषणात निर्णय लागेल की आंदोलनात लागेल की भूलथापामध्ये लागेल हे पण मनाला विचारा. गेल्या 11 नोव्हेंबरपासून आपण काम बंद केले आहे, तरी सुद्धा या शासनाला जाग येत नाही. आणि त्यांना जर जाग आणायची असेल तर तुम्ही सर्वांनी एकत्र येऊन फक्त उपोषणाला पाठिंबा द्या. मी म्हणत नाही तुम्ही उपोषण करा, परंतु स्वतःसाठी तर या. मला सांगा, नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये इनवाईस करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर ग्रामसेवक म्हणत आहे इनवाईस करू नका, हजेरी लावू नका. मग मला सांगा, 12 वर्षापासून संगणक परिचालकांनी आपले काम करून दिले. ग्रामसेवकांचे, सरपंचाचे ऑफलाईन कामे पण करून देत आहेत. घरकुल सर्वे असू द्या, आयुष्यमान भारत योजना असू द्या, PM किसान योजना असू द्या, विश्वकर्मा योजना असू द्या, पीक विमा, हे सर्व कामे करत असताना ग्रामसेवकांना हे नाही वाटत का हे कामे यांची नाहीत? आणि आत्ताच 2 महिन्याचा 6,000 रुपये पगार दिला तर यांना आज नियम आठवले का? हे सर्व करत असताना संगणक परिचालक प्रत्येक जण म्हणतो फेली आहे. मग संगणक परिचालकांना पैसे द्यायची वेळ आल्यावर सरपंच म्हणतो पैसे घेऊ नका, ग्रामसेवक म्हणतो 10 ते 5 ड्युटी करा. हे जर सर्व थांबवायचे असेल आणि फेली शब्द काढायचा असेल
तर सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे. मी कितीही वेळ बोलले तरी बोलणं पूर्ण होणार नाही याची मला जाणीव आहे, म्हणून आता जास्त बोलत नाही. परंतु तुम्हाला परत एकदा विनंती करते, सर्वांनी येणाऱ्या 16 जानेवारीला जिल्हा परिषद सातारा येथे उपोषणासाठी येणे गरजेचे आहे आणि आपला निर्णय जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत सर्वांनी उपोषणातून माघार घ्यायची नाही एवढी सर्वांना सांगते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.